नमस्कार मित्रांनो, मी विकास मोरे आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. थंबनेल तर तुम्ही बघितलंच असाल. आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती. चला तर मग आपण या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास जाणून घेऊ. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला मिनी वर्ल्ड कप सुद्धा म्हणतात. मिनी वर्ल्ड कप याच्यासाठी की ही एक वन डे स्पर्धा आहे. 50 षटकांची ही स्पर्धा आहे आणि ज्या देशामध्ये जे कसोटी न खेळणारे देश होते त्यावेळेस 1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झालेली होती. आणि जे देश कसोटी खेळत नव्हते, ज्या देशामध्ये क्रिकेट माहीत सुद्धा नव्हतं, क्रिकेटचा प्रचार प्रसार नव्हता, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ICCने या स्पर्धेचं आयोजन अशा छोट्या छोट्या देशामध्ये करण्यास सुरुवात केली. 1998 मध्ये बांगलादेश इथे पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं. 1998 मध्ये बांगलादेश आणि 2002 साली केनियामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. उद्देश एकच होता मित्रांनो, क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार. 1998 मध्ये जी बांगलादेशमध्ये स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं विजेतेपद हे दक्षिण आफ्रिकेला मिळालं. नॉकआउट पद्धतीने खेळवली जाणारी ही पहिली स्पर्धा होती. म्हणून या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप सुद्धा म्हणतात. वर्ल्ड कपचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून ही स्पर्धा 2 आठवड्याची केली, म्हणजे नॉकआउट पद्धतीने खेळवण्यात आलेली. 2002 साली ही स्पर्धा केनियामध्ये खेळवण्यात आली. भारताने आणि ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा 2-2 वेळेस जिंकली आहे आणि बाकीचे जे संघ आहेत, बाकीचे जे देश आहेत त्यांनी एक वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेमध्ये फक्त 8 संघ, जे टॉपचे 8 संघ आहेत तेच भाग घेऊ शकतात. म्हणून या स्पर्धेचं महत्त्व अजून वाढतं, कारण टॉप 8 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता 2025 मध्ये पाकिस्तान इथे ही स्पर्धा खेळवल्या जाणार आहे आणि भारताने पाकिस्तानमध्ये येऊन ही स्पर्धा खेळावी असा आग्रह पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने ICCकडे केला. भारताने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ही स्पर्धा सुरक्षिततेच्या कारणावरून पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. म्हणून दुसऱ्या देशामध्ये म्हणजे दुबईमध्ये भारताचे सगळे सामने खेळवले जातील ही ICCने घोषणा केली. आणि जर भारत सेमीफायनल आणि फायनलपर्यंत पोहोचला तरी देखील ते सामने दुबईमध्येच होतील. 2006 पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा 2-2 वर्षानंतर खेळवल्या जात होती. त्यानंतर काही कारणामुळे ही 4 वर्षानंतर खेळली जाणारी स्पर्धा होती. तर आपण आता पुढे जाणू की 1998 मध्ये सुरुवातीला साऊथ आफ्रिकेने ही स्पर्धा जिंकली. 2000 साली न्यूझीलंडने ही स्पर्धा जिंकली आणि 2002ला श्रीलंका आणि भारताला ही स्पर्धाचं विजेतेपद हे विभागून देण्यात आलं, कारण तो सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर 2004ला वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा 2004 साली इंग्लंडमध्ये खेळवण्यात. 2006 साली ही आपल्या भारतात आयोजन या स्पर्धेचं झालं होतं. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकलं होतं. 2009ला दक्षिण आफ्रिकेमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे गेलं. ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा 2009ची जिंकली होती. त्यानंतर 2013 मध्ये भारताने या स्पर्धेवर कब्जा केला. 2013ला इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि त्यानंतर 2017 मध्ये
पाकिस्तानने या स्पर्धेवर आपला दबदबा राखला होता आणि ही स्पर्धा इंग्लंड अँड वेल्स या ठिकाणी खेळवण्यात आली होती. या वर्षीची जी स्पर्धा आहे 2025ची ही पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे आणि पुढची जी येणारी 2029ची स्पर्धा ही भारतात खेळवली जाणार आहे. मित्रांनो, माझा हा छोटासा प्रयत्न होता की आपल्याला ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा छोटासा इतिहास आपल्यासमोर मांडावा. ही एक कल्पना होती माझी. मित्रांनो, आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.